कुमार शर्मा ग्लोबल हेल्थ गुरु या आपल्या चॅनलवर आपले स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे। मित्रांनो, दिवसभर ऊर्जावान कसे राहावे, म्हणजेच काय तर दिवसभर काम केल्यानंतर आपल्याला थकवा जाणवणार नाही किंवा आपल्याला आळस येणार नाही, आपल्याला झोप येणार नाही, अशी कोणती गोष्ट केल्याने आपल्या आयुष्यामध्ये होईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रथिनांचे म्हणजेच प्रोटीनचे महत्त्व देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला दिवसभर ऊर्जा कशी मिळते? मित्रांनो, दिवसभर ऊर्जावान आणि ताजेतवाने राहण्याकरिता आपण जो आहार घेतो तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याहूनही जास्त महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये असलेल्या प्रथिनांचे प्रमाण। मित्रांनो, प्रथिने हे आपल्याला दिवसभर ऊर्जा देण्याचं काम करतात, तसेच आपल्या शरीरातील स्नायूंना बळकटी देण्याचं देखील काम करत असतात। मित्रांनो, फॅट आणि कार्बोहायड्रेट्स हे ऊर्जा जी आहे ती शरीरातील लवकर संपवून टाकतात, परंतु प्रथिने जी आहे हे दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवतात आणि परिणाम स्वरूप आपल्याला देखील ताजेतवाने आणि ऊर्जावान वाटत असते। त्याकरिता आपल्या दैनंदिन आहारामध्ये प्रथिनांचा समावेश करणं म्हणजेच प्रोटीन डाएट जास्त खाणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। मित्रांनो, प्रथिने म्हणजे काय? मित्रांनो, प्रथिने हे आपल्या शरीरातील मुख्य इंधनाचं काम करतात। मित्रांनो, आपल्या शरीरातील स्नायू, पेशी, हाड आणि त्वचा यांच्या दुरुस्तीकरिता प्रथिने ही अत्यंत महत्त्वाची आहे। मित्रांनो, प्रथिनांचा आपल्या दैनंदिन आहारामध्ये समावेश केल्यामुळे आपलं शरीर हे फिट राहतं, तसेच आपल्याला दिवसभर ऊर्जा देखील यातून मिळत असते। दिवसभर ऊर्जावान राहण्याकरिता प्रथिने कशी मदत करतात? तर मित्रांनो, ह्यामध्ये प्रथम पाहायचं झालं तर दीर्घकाळ आपलं पोट हे भरल्यासारखं वाटतं। मित्रांनो, प्रथिने खाल्ल्यामुळे आपल्याला सतत खाण्याची गरज पडत नाही व आपण काम करू शकता। मित्रांनो, सकाळी प्रथिनयुक्त नाश्ता आपण जर केला तर त्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात अशी ऊर्जा मिळते आणि आपण दिवसभर ऊर्जावान राहू शकता आणि आपले कार्य करू शकता। तर मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकावर काय तर मसल्स बळकट होतात। मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कुठलेही काम करीत असताना आपल्या शरीराला आवश्यक असतात ते म्हणजे स्नायू। तर मित्रांनो, ह्याच स्नायूंच्या बळकटीकरणाकरिता तसेच दुरुस्तीकरिता प्रथिनेही अत्यंत महत्त्वाचे असतात। मित्रांनो, आपण व्यायाम करीत असाल किंवा जास्त काम करीत असाल, जिममध्ये जात असाल तर आपल्याला प्रथिनांचा समावेश आपल्या आहारात करणे हे अत्यंत आवश्यक आहे। तर मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकावर काय तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। मित्रांनो, प्रथिने ही फक्त आपल्याला ऊर्जाच देत नाहीत तर आपलं शरीर देखील आजारांपासून लढण्याकरिता सक्षम बनवत असतात। मित्रांनो, प्रथिने ही आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही वाढवण्याकरिता मदत करत असतात। यामुळे काय होतं तर आपले शरीर हे विविध आजारांपासून सुरक्षित राहतं आणि त्यामुळेच दिवसभर तुम्ही तंदुरुस्त देखील राहू शकता। तर मित्रांनो, आता पाहूया आपण आपल्याला ही प्रथिने कोणत्या अन्नातून मिळत असतात। तर मित्रांनो, ह्यामध्ये सगळ्यात प्रथम येतं ते म्हणजे अंडी। मित्रांनो, अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स म्हणजे प्रथिने असतात, त्यामुळे तुम्हाला दिवसभर पोट देखील भरल्यासारखं वाटतं आणि तुम्हाला दैनंदिन कामाकरिता ऊर्जा देखील मिळत असते। मित्रांनो, यामध्ये दुसरं काय दूध आणि पनीर। मित्रांनो, दूध, पनीर तसेच इतर दुग्धजन्य पदार्थ जे आहेत त्यामध्ये देखील आपल्याला भरपूर प्रमाणात प्रथिनेही मिळून येतात। तर त्याकरिता सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये या दूध, पनीर तसेच इतर दुग्धजन्य पदार्थांचा आपण समावेश करायला हवा। तर मित्रांनो, यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर काय तर डाळी आणि सोयाबीन। मित्रांनो, शाकाहारी लोकांकरिता डाळी आणि सोयाबीन जे आहे हे प्रथिने मिळवण्याकरिता अत्यंत उत्तम मार्ग आहे। मित्रांनो, डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात, त्याकरिता डाळींचा देखील समावेश आपण आपल्या दैनंदिन जीवनातील आहारामध्ये करायला पाहिजे। तर मित्रांनो, चौथ्या क्रमांकावर काय तर नट्स आणि बीज। मित्रांनो, बदाम, अक्रोड तसेच इतर नट्स यामध्ये देखील प्रथिने ही भरपूर प्रमाणात असतात। तसेच हेल्दी फॅट्स देखील यामध्ये असतात जे तुमच्या हृदयाचे आरोग्य एकंदरीत चांगले करण्याचं काम करीत असतात। तर मित्रांनो, सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण बदाम, अक्रोड तसेच इतर नट्सचा स्नॅक्समधून देखील वापर करू शकतो। तर मित्रांनो, आता आपण पाहूया प्रथिने किती घ्यावीत। तर मित्रांनो, प्रथिने ही आपल्या शरीराच्या आवश्यकतेनुसार, गरजेनुसार आपण घ्यायला हवीत।
एका साधारण व्यक्तीला 0.8 ग्राम प्रति किलो याप्रमाणे प्रथिने ही आवश्यक असतात। समजा एखाद्याचे वजन 60 किलो असेल तर त्याला दिवसभरामध्ये एकूण 48 ग्राम प्रथिनांची आवश्यकता असते। त्यानुसार आपण आपल्या शरीराची आवश्यकता पाहून तसेच आपले वजन पाहून देखील आपण प्रथिनांचा समावेश आपल्या आहारामध्ये करू शकतो। तसेच आपण जर अधिक काम करत असाल, अधिक कष्टाची कामे करत असाल, जिम वगैरे किंवा व्यायाम वगैरे करत असाल तर आपल्याला प्रथिनयुक्त डाएटचा आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा। तर मित्रांनो, दिवसभर ऊर्जावान राहण्याकरिता, ताजेतवाने राहण्याकरिता प्रथिनयुक्त आहाराचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समावेश करा, जेणेकरून आपल्याला ऊर्जा देखील मिळेल, तसेच थकवा जाणवणार नाही, आळस जाणवणार नाही, झोप येणार नाही, तसेच आपले शरीर हे तंदुरुस्त आणि फिट राहील। तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की आपल्याला दिवसभर ऊर्जावान कसे राहता येईल, तसेच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रथिनांचे असलेले महत्त्व। तर मित्रांनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास कृपया या व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या पारिवारिक मित्रांशी शेअर करा, जेणेकरून त्यांचे देखील आरोग्य सुदृढ राहील। तसेच आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये कुठल्या विषयावर माहिती पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये टाकायला विसरू नका। तसेच याच प्रकारच्या अन्य व्हिडिओ पाहण्याकरिता कृपया ग्लोबल हेल्थ गुरु या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज इथेच थांबूया, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, धन्यवाद।